नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आपण अभ्यासत आहोत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 अर्थात भारतीय चलनक्षम दस्तऐवजांचा कायदा 1881 आणि ज्यामध्ये आजचं आपलं हे शेवटचं या ठिकाणी युनिट आहे किंवा टॉपिक आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत महत्त्वाचा पॉइंट ज्याचं नाव आहे निगोशिएशन ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अर्थात चलनक्षम दस्तऐवजाचे हस्तांतरण किंवा चलनक्षमता। आपण सुरुवातीलाच बघितलेलं होतं की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे नेमकं काय। इन्स्ट्रुमेंट म्हणजे रिटर्न डॉक्युमेंट आहे आणि निगोशिएबल म्हणजे काय तर ते ट्रान्सफरेबल आहे अर्थात हस्तांतरणक्षम आहे। एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ते सहजपणे हस्तांतरित होता येतं त्याला, म्हणून त्याला काय म्हणतात निगोशिएबल असं म्हणतात। आणि या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण प्रामुख्याने 3 महत्त्वाचे इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी अभ्यास केलेले आहे, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंबर 1 प्रॉमिसरी नोट ॲज पर द सेक्शन 4 ऑफ द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881। दुसरं महत्त्वाचं इन्स्ट्रुमेंट ते म्हणजे प्रॉमिसरी नोट। पहिलं म्हणजे प्रॉमिसरी नोट आहे, ज्याला आपण काय म्हणतो वचनचिठ्ठी प्रॉमिसरी नोट सेक्शन 4। दुसरं महत्त्वाचं इन्स्ट्रुमेंट म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज आहे, जे की सेक्शन 5 मध्ये येतं। आणि तिसरं महत्त्वाचं निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे आपलं चेक अर्थात धनादेश, जे की सेक्शन 6 मध्ये आहे। सो सेक्शन 4, 5 आणि 6 अशा क्रमाने ते आहेत। तर हे जे काही आपले निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे मित्रांनो, त्याचा आपल्याला काय करायचं आहे निगोशिएशन करायचं आहे अर्थात हस्तांतरण करायचं आहे। म्हणजे जर एखादं निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट माझ्याकडे असेल आणि मला ते जर तुम्हाला द्यायचं असेल तर त्याचं निगोशिएशन म्हणजे हस्तांतरण प्रक्रिया ही नेमकी काय असते, ती हस्तांतरण प्रक्रिया अर्थात प्रोसेस ऑफ निगोशिएशन आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे। तर तत्पूर्वी आपण हे निगोशिएशन म्हणजे काय त्याची एक अर्थ बघूया मित्रांनो। तर चलनक्षम दस्तऐवजाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे रे, म्हणजे त्याची काय आहे हस्तांतरण क्षमता आहे। म्हणजे एक निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट दुसऱ्या व्यक्तीकडे काय होऊ शकतं फ्रीली ट्रान्सफर होऊ शकतं, ज्याच्यावर कसल्याही प्रकारचं बंधन नाहीये, नाहीये। आणि किती वेळा ते हस्तांतरण होऊ शकतं तर एंड नंबर ऑफ टाइम्स, म्हणजे कितीही वेळा ते हस्तांतरित होऊ शकतं जोपर्यंत त्याची मॅच्युरिटी डेट म्हणजेच परिपक्वता तिथी येत नाही तोपर्यंत ते काय होतं रे हस्तांतरण होऊ शकतं। तर असे हस्तांतरण केल्यामुळे ज्याला हा दस्तऐवज प्राप्त होतो ती व्यक्ती त्या दस्तऐवजाची कोण बनते मालक बनते, म्हणजे ओनर बनते। म्हणजेच त्या व्यक्तीला या ठिकाणी एंटायटलमेंट त्या गोष्टीचं मिळते। तर चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा 1881च्या कलम 14 प्रमाणे जेव्हा वचनचिठ्ठी म्हणजे प्रॉमिसरी नोट, विनिमय विपत्र, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक अन्य व्यक्तीला हस्तांतरित केला जातो आणि त्या व्यक्तीला त्या दस्तऐवज धारण करण्याचा हक्क जेव्हा प्राप्त होतो तेव्हा त्याला काय झालं, तेव्हा त्याला आपण काय म्हणूया की त्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचं हस्तांतरण झालं अर्थात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचं काय झालं निगोशिएशन झालं। म्हणजेच निगोशिएशन या शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो हस्तांतरण करणे किंवा ट्रान्सफर करणे असा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यानंतर बघा हे हस्तांतरणामुळे काय होते रे, हस्तांतरण केल्यामुळे एखादी वस्तू दुसऱ्या व्यक्तीला जर आपण विकली तर काय होतंय तर त्याचं जे काही पजेशन आहे म्हणजे ताबा जो आहे तो ताबा आणि यासोबतच त्या वस्तूवर असलेला मालकी हक्क याचं देखील काय होतं रे हस्तांतरण होतं। तर बघा हस्तांतरण म्हणजे दस्तऐवजाची मालकी, ताबा आणि हक्क देखील या ठिकाणी काय होतात हस्तांतरित होतात। आणि ही हस्तांतरित करण्याची प्रक्रिया म्हणजे हे काय आहे निगोशिएशन आहे अर्थात हस्तांतरण आहे। मग फक्त दस्तऐवज ताब्यात देणे म्हणजे हस्तांतरण नाहीये। एखाद्या व्यक्तीकडे त्याचा ताबा आहे, एखाद्या व्यक्तीकडे ताबा आहे म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे जर एखादा चेक असेल, ओके, तो कोणीतरी मला माझ्याजवळ ठेवायला दिलेला आहे, परंतु त्या चेकवर दुसऱ्याच व्यक्तीचं नाव आहे, म्हणजे मला त्या चेकचे पैसे या ठिकाणी वसूल करण्याचा अधिकार नाहीये। मग अशा वेळेस याचाच अर्थ काय होतो मग
केवळ ताब्यामध्ये देणे म्हणजे हस्तांतरण होत नाही, तर त्या दस्तऐवजाची कायदेशीर मालकी देखील हस्तांतरित होणे गरजेचे असते. काय हस्तांतरित झाले पाहिजे रे? कायदेशीर मालकी देखील हस्तांतरित झाली पाहिजे. म्हणजेच जे काही टायटल आहे, टायटल म्हणजे काय, ओनरशिप किंवा मालकी हक्क त्या ठिकाणी हस्तांतरित झाला पाहिजे. हस्तांतर कायदेशीर ठरण्यासाठी काही अटी महत्त्वाच्या आहेत. नंबर 1 म्हणजे तो जो काही दस्तऐवज आहे अर्थात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित झाला असला पाहिजे. म्हणजे त्याची काय झाली पाहिजे, डिलिव्हरी झाली पाहिजे. ओके, त्याची काय झाली पाहिजे, डिलिव्हरी झाली पाहिजे. मग ही डिलिव्हरी कशा पद्धतीने पाहायला मिळते आपल्याला, 2 पद्धतीनं. नंबर 1 म्हणजे ॲक्च्युअल डिलिव्हरी आणि नंबर 2 म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह डिलिव्हरी. प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी हस्तांतरण होतं म्हणजेच संबंधित दस्तऐवज हा समोरच्या व्यक्तीला दिला जातो आणि तो त्याला दिल्यानंतर त्याची काय झाली, प्रत्यक्ष डिलिव्हरी झाली. दुसरं काय महत्त्वाचं, कन्स्ट्रक्टिव्ह डिलिव्हरी. म्हणजे उदाहरणार्थ काय आपण या ठिकाणी बघितलं होतं, उदाहरणार्थ म्हणून एखाद्या व्यक्तीला कॉल करायचा आणि सांगायचं की तुमच्या नावाचा चेक रेडी झालेला आहे, तो घेऊन जा. मग ह्या असं त्या व्यक्तीला सांगणं म्हणजे ती कोणती डिलिव्हरी झाली, कन्स्ट्रक्टिव्ह. जरी त्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये तो चेक सध्या नसला तरी देखील ओनरशिप त्याची आहे, त्याचं नाव त्याच्यावर आहे. तर नंबर 2 बघा, अशा हस्तांतरण प्रक्रियेमुळे ज्या व्यक्तीला हस्तांतरण करण्यात आले आहे तो त्या दस्तऐवजाचा काय बनला पाहिजे, धारक बनला पाहिजे. म्हणजेच कोण बनला पाहिजे रे, होल्डर बनला पाहिजे. आणि होल्डर आपण या ठिकाणी बघितलेलं होतं. होल्डरला काय आहे, तो दस्तऐवज आपल्या ताब्यामध्ये ठेवण्याचा, त्याचे पैसे वसूल करण्याचा कायदेशीर हक्क त्या ठिकाणी आहे. ओके, मग आता ही जी काही निगोशिएशन प्रक्रिया आहे ही निगोशिएशन प्रक्रिया कोणत्या माध्यमातून होते ते आपल्याला या ठिकाणी बघायचं. 2 महत्त्वाचे मार्ग आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष हस्तांतरण करायचं आहे. प्रत्यक्ष हस्तांतरण म्हणजेच या ठिकाणी काय आहे तर ॲक्च्युअल ट्रान्सफर करायचं आहे किंवा ॲक्च्युअल निगोशिएशन करायचं आहे. आणि दुसरं काय करायचं आहे, पृष्ठांकन करून हस्तांतरण करायचं आहे. म्हणजेच पृष्ठांकन, यालाच काय म्हणतात आपण, एंडोर्समेंट असं म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण, एंडोर्समेंट करून काय करायचं आहे, एंडोर्समेंट करून जी काही मालकी हक्क आहे, जो काही मालकी हक्क आहे त्या दस्तऐवजाचा तो दुसऱ्या व्यक्तीला प्रदान करायचा आहे. त्याला काय म्हणायचं रे, एंडोर्समेंट असं म्हणायचं. ओके, तर बघा मित्रांनो, प्रत्यक्ष हस्तांतरण जे आहे या ठिकाणी, प्रत्यक्ष हस्तांतरण किंवा आपण म्हणूया या ठिकाणी ॲक्च्युअल डिलिव्हरी, चलनक्षम दस्तऐवज कायद्याच्या कलम 46 मध्ये या प्रक्रियेची माहिती देण्यात आलेली आहे. चलनक्षम दस्तऐवजाचा प्रत्यक्ष ताबा देणे म्हणजे काय आहे, प्रत्यक्ष हस्तांतरण करणे आहे. प्रत्यक्ष ताबा म्हणजे डायरेक्ट या ठिकाणी काय आहे, ॲक्च्युअल पजेशन मिळालेला आहे. हा ताबा या ठिकाणी प्रत्यक्ष असू शकतो किंवा तो कसा असू शकतो रे, रचनात्मक असू शकतो. प्रत्यक्ष असू शकतो किंवा रचनात्मक असू शकतो. म्हणजे ॲक्च्युअल डिलिव्हरी किंवा कन्स्ट्रक्टिव्ह डिलिव्हरी त्या ठिकाणी असू शकते. दस्तऐवजाचा ताबा ही एक स्वेच्छेने केलेली प्रक्रिया असते. जर दस्तऐवज वाहक असेल, बघा, जर वाहक असेल म्हणजे त्याच्यावर कोणाचं नाव नाही आहे, जो कोणी होल्डर असेल त्याला त्याचे पैसे मिळतील. वाहक स्वरूपाचा अर्थात बिअरर असेल तर असा प्रत्यक्ष ताबा देऊन प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केली जाते. म्हणजेच जर एखादा दस्तऐवज हा कसा आहे रे, बिअरर आहे, एखादा दस्तऐवज बिअरर आहे, एखादा चेक बिअरर आहे, मग त्याचं प्रत्यक्ष हस्तांतरण या ठिकाणी काय केलं जातं, प्रत्यक्ष ताबा देऊन एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला फक्त काय करते आहे, प्रत्यक्ष ताबा देत आहे. दुसरी कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी करावी लागत नाही. तेव्हा त्याला काय म्हणायचं, प्रत्यक्ष हस्तांतरण असं म्हणायचं. याचं कारण काय, संबंधित दस्तऐवज हा कसा आहे, वाहक आहे, त्याच्यावर कोणत्याही व्यक्तीचं नाव लिहिलेलं नाही आहे. आणि दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी कशा पद्धतीने निगोशिएशन किंवा हस्तांतरण करता येतं, तर तो दुसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे पृष्ठांकन करून हस्तांतरण. पृष्ठांकनाला इंग्रजीमध्ये एंडोर्समेंट असं म्हणतात. एंडोर्समेंट करायची आहे आणि एंडोर्समेंट झाल्यानंतर संबंधित समोरची व्यक्ती त्या दस्तऐवजाचा कायदेशीर धारक बनते. ओके, तर बघा, चलनक्षम दस्तऐवजावर स्वाक्षरी करून त्याचे हस्तांतरण केले जाते तेव्हा त्याला पृष्ठांकन करून हस्तांतरण असं म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे, स्वाक्षरी केली जाते. कशावर स्वाक्षरी केली जाते,
कशावर स्वाक्षरी केली जाते तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट जे आहे, उदाहरणार्थ आपलं हे चेक आहे, मग ह्या चेकच्या या ठिकाणी बॅक साईडला ओके बॅक साईडला या ठिकाणी हस्तांतरण केलं जातं आणि काय केलं जातं त्या ठिकाणी पे म्हणलं जातं, या ठिकाणी पे ओके आणि त्याची सही केली जाते. मग ह्याला काय झालं सही केलेली आहे म्हणजे स्वाक्षरी करून त्या चलनक्षम दस्तऐवजाचं अर्थात चेकचं हस्तांतरण केलं असेल तर त्याला म्हणायचं पृष्ठांकन करून हस्तांतरण. त्याला काय म्हणायचं पृष्ठांकन करून हस्तांतरण असं म्हणायचं ओके. तर जनरली जो चलनक्षम दस्तऐवज या ठिकाणी त्याच्यावर नाव असेल तर आपल्याला स्वाक्षरी करून त्याचं हस्तांतरण किंवा एंडोर्समेंट करावी लागते. तर एंडोर्समेंट किंवा पृष्ठांकन याचा अर्थ काय आहे दस्तऐवजावर काहीतरी लिहिणे किंवा स्वाक्षरी करणे हा त्याचा आहे शब्दशः अर्थ एंडोर्समेंट करणं. मग आता हे जे एंडोर्समेंट आहे हे कुठं करायचं बघा तर दस्तऐवजाच्या दर्शनी भागावर ओके. दस्तऐवजाच्या दर्शनी भागावर म्हणजे त्याचं जे काही त्याचा जो काही फेस आहे पृष्ठभाग म्हणूयात आपण ओके. दर्शनी भागावर किंवा पाठीमागे म्हणजे त्याच्या बॅकला किंवा आपण काय करू शकतो स्वतंत्र कागद त्यासोबत अटॅच करू शकतो आणि त्याचं त्या ठिकाणी पृष्ठांकन करू शकतो. जी व्यक्ती स्वाक्षरी करते त्या व्यक्तीला काय म्हणतात पृष्ठांकक असं म्हणतात. म्हणजेच पृष्ठांकन करणारी व्यक्ती कोण पृष्ठांकक एंडोर्सर असं त्याला म्हणायचं. आणि ज्याच्या नावाने पृष्ठांकन करण्यात येते त्याला काय म्हणायचं पृष्ठांकिती म्हणजे एंडोर्सी. काय म्हणायचं एंडोर्सी असं म्हणायचं. ज्या व्यक्तीकडे दस्तऐवजाचा कायदेशीर ताबा आहे तीच व्यक्ती पृष्ठांकन करू शकते. पृष्ठांकन कोण करू शकते महत्त्वाचं ज्या व्यक्तीकडे काय आहे रे कायदेशीर ताबा आहे पोझेशन कसं आहे कायदेशीर आहे लीगल आहे तीच व्यक्ती काय करू शकते पृष्ठांकन करू शकते. इतर व्यक्ती पृष्ठांकन करू शकत नाही. तर या ठिकाणी आपण बघू शकतो एंडोर्समेंटची जी काही प्रोसेस आहे पृष्ठांकनाची प्रोसेस कशा पद्धतीने होते. दोन व्यक्ती आहे या ठिकाणी नंबर ए आणि व्यक्ती नंबर बी ओके. तर बघा नंबर ए व्यक्ती काय करत आहे नंबर ए ही व्यक्ती एक निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे उदाहरणार्थ चेक जो आहे हा जो चेक आहे हा चेक या चेकचं काय करत आहे पृष्ठांकन करत आहे. सो प्लेसेस सिग्नेचर ऑन मग काय करणार हा या चेकवर काय करणार आहे सिग्नेचर करणार आहे आणि तिथं काय लिहिणार पृष्ठांकित केले ओके असं लिहिणार ओके. पृष्ठांकित केले आणि काय करणार सही करणार ओके. मग हा जो कोणी पृष्ठांकन करत आहे सही करणारा त्याला काय म्हणायचं एंडोर्सर असं म्हणायचं. काय म्हणायचं एंडोर्सर किंवा त्याला ट्रान्सफरर असं देखील म्हटलं जातं. बट एंडोर्सर हा शब्द महत्त्वाचा आहे. मग आता हा ए कोणाला करत आहे याचा एंडोर्समेंट तर बीला करत आहे. मग या ठिकाणी बी कोण आहे रे एंडोर्सी आहे. सो ओनरशिप लिगली ट्रान्सफर टू ओनरशिप कायदेशीर दृष्ट्या आता कोणाकडे ट्रान्सफर झाली ए कडून बी कडे झाली. म्हणजेच ह्या चेकची किंवा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटची जो काही मालकी हक्क आहे आणि जो काही कायदेशीर ताबा आहे दोन गोष्टी या ठिकाणी काय झाल्या ट्रान्सफर झाल्या. नंबर एक म्हणजे ओनरशिप आणि नंबर दोन म्हणजे पोझेशन. येते लक्षात मालकी हक्क आणि ताबा या दोन्ही गोष्टी ए कडून बी कडे काय झालेल्या आहे ट्रान्सफर झालेल्या आहे. निगोशिएशन त्याचं झालेलं आहे. सो व्हॉट डू मीन बाय एंडोर्समेंट तर मीनिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो. एंडोर्समेंट मीन्स सायनिंग काय करायचं आहे रे सही करायची आहे. सही कोण करणार एंडोर्सर करणार. सायनिंग ॲट द बॅक ऑफ द इन्स्ट्रुमेंट फॉर द पर्पज ऑफ निगोशिएशन. कशासाठी निगोशिएशन करण्यासाठी म्हणजे त्याचं काय करण्यासाठी हस्तांतरण करण्यासाठी तो कुठे सही करतोय बॅक ऑफ द इन्स्ट्रुमेंट. नॉट नेसेसरी इन्स्ट्रुमेंटच्या पाठीमागेच केलं पाहिजे इन्स्ट्रुमेंटच्या फ्रंट पेजला तो करू शकतो किंवा एक सेपरेट पेपर अटॅच करून सुद्धा करू शकतो. सो नंबर बी द ॲक्ट ऑफ द सायनिंग अ चेक फॉर द पर्पज ऑफ ट्रान्सफरिंग टू द समवन एल्स इज कॉल्ड द एंडोर्समेंट ऑफ द चेक. इफ नो स्पेस इज लेफ्ट ऑन द इन्स्ट्रुमेंट म्हणजेच इन्स्ट्रुमेंटवर काही समजा एखादा चेक लिहिलेला आहे आणि चेकवर
कुठे जागाच नाही आहे लिहिण्यासाठी, पृष्ठांकित केले म्हणून हे लिहिण्यासाठी जागाच नाही आहे, सही करण्यासाठी जागाच नाही आहे, तर काय करायचं, इन्स्ट्रुमेंट देन एंडोर्समेंट मे बी मेड ऑन द सेपरेट स्लिप टू बी अटॅच टू द इन्स्ट्रुमेंट. सेपरेट शीटवर आपण ते या ठिकाणी करू शकतो. सो द डेफिनेशन ऑफ एंडोर्समेंट बघा, व्हेन द मेकर, म्हणजे एंडोर्समेंट कोण करतं रे, मेकर करतो किंवा कोण करतं, होल्डर करतो. कोणाचा होल्डर, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचा. ओके, या डेफिनेशनमध्ये आपल्याला पहिल्यांदाच हा प्रश्न या ठिकाणी क्रिएट होतो की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचा एंडोर्समेंट करण्याचा हक्क कोणाला असतो, तर कोणाला असतो, नंबर 1 तो मेकरला असतो, किंवा नंबर 2 जो कोणी त्याचा होल्डर आहे, धारण आहे, किंवा जो कोणी त्याचा पेयी आहे, त्याचा प्राप्तकर्ता आहे, तो सुद्धा काय करतो, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचं या ठिकाणी एंडोर्समेंट करू शकतो. ओके, सो साइन्स द सेम, तो काय करतो रे, सही करतो. सहीशिवाय पृष्ठांकन होऊ शकेल का, तर नाही होऊ शकणार. ओके, अदरवाइज दॅन ॲज सच मेकर फॉर द पर्पज ऑफ निगोशिएशन ऑन द बॅक or face thereof or on a slip of paper annexed or attached thereto, or so signs for the same purpose a stamped paper intended to completed as a negotiable instrument, he is said to endorse the same and is called the endorser. Okay, आणि म्हणजेच हा मेकर किंवा होल्डर या ठिकाणी कोण बनेल, एंडोर्सर बनेल, म्हणजे पृष्ठांकक बनेल जेव्हा त्याने ती साईन करून पुढे पृष्ठांकनासाठी पाठवले असेल तर. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे व्हॉट आर द व्हेरियस काइंड्स ऑफ एंडोर्समेंट. पृष्ठांकनाचे विविध प्रकार कोणकोणते आहेत किंवा कोणकोणत्या मार्गानं पृष्ठांकन हे केलं जाऊ शकतं. तर बघा मित्रांनो, पहिलं आणि महत्त्वाचं या ठिकाणी आहे एंडोर्समेंट इन ब्लँक, किंवा त्याला एंडोर्समेंट इन जनरल असं देखील म्हणतात, ज्याला आपण सर्वसाधारण पृष्ठांकन असं म्हणतो. मग हे सर्वसाधारण किंवा ब्लँक किंवा जनरल पृष्ठांकन म्हणजे नेमकं काय, तर जेव्हा पृष्ठांकक दस्तऐवजावर फक्त सही करतो तेव्हा त्याला सर्वसाधारण पृष्ठांकन असे म्हणतात. या प्रकारात दस्तऐवज कोणाला हस्तांतरित केला आहे त्या व्यक्तीचे नाव लिहिलेले नसते आणि त्यामुळे हा दस्तऐवज वाहक स्वरूपाचा बनतो. हा दस्तऐवज वाहक स्वरूपाचा या ठिकाणी बनतो. एंडोर्समेंट इन ब्लँक किंवा जनरल म्हणजेच जे काही या ठिकाणी काय आहे रे, हा जो काही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे याच्यावर फक्त काय म्हटलं जातं, पे. ओके, कोणाचं नाव लिहिलं जातं का, नाही लिहिलं जात, आणि या ठिकाणी काय केली जाते, सही केली जाते. ओके, आणि याला काय म्हटलं जातं, पृष्ठांकित केले असं या ठिकाणी काय मारला जातो रे, शेरा मारला जातो. पृष्ठांकित केले. ओके, पृष्ठांकित केले, समोरच्या व्यक्तीला पृष्ठांकित केले, पण नाव लिहिलं का, इथं नाव लिहिलेलं नाही, मात्र सही केलेली आहे. मग ज्या व्यक्तीकडे हे डॉक्युमेंट जाईल, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट जाईल, त्या व्यक्तीला त्याचे पैसे मिळवण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणजेच याचाच दुसरा अर्थ असा होतो की एंडोर्समेंट इन ब्लँक किंवा जनरल हे काय बनू शकतं रे, वाहक स्वरूपाचं बनू शकतं, म्हणजे बिअरर स्वरूपाचं बनू शकतं. कारण काय, त्याच्यावर कोणाचं नाव लिहिलेलं राहत नाही, फक्त काय लिहिलेलं असतं, फक्त या ठिकाणी एक शेरा मारलेला असतो आणि सही केलेली असते. सो an endorsement is said to be blank or general when the endorser puts its signature only शब्द महत्त्वाचा आहे, on the instrument and does not write, काय लिहित नाही, the name of anyone to whom or to whose order the payment is to be made, त्यालाच काय म्हणायचं, एंडोर्समेंट इन ब्लँक किंवा एंडोर्समेंट इन जनरल असं म्हणायचं. ओके, दुसरा महत्त्वाचा टाईप आहे एंडोर्समेंट इन फुल ऑर स्पेशल. फुल ऑर स्पेशल, पूर्ण पृष्ठांकन या ठिकाणी झालेलं आहे किंवा विशिष्ट पृष्ठांकन झालेलं आहे. आता या विशिष्ट पृष्ठांकनासाठी कोणत्या अटी लक्षात घ्यायच्या बघा, जेव्हा पृष्ठांकन करणारी व्यक्ती सही करून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे नाव लिहिते. पहिल्यामध्ये काय बघितलं आपण, फक्त सही करते मात्र विशिष्ट व्यक्तीचं नाव लिहित नाही. मग या ठिकाणी काय होतं, सही पण आहे आणि व्यक्तीचं नाव पण आहे, त्यालाच काय म्हणायचं, स्पेशल एंडोर्समेंट असं म्हणायचं. ओके, तेव्हाच त्याला काय म्हणायचं, विशिष्ट पृष्ठांकन असं म्हणायचं.
ज्या व्यक्तीच्या नावे पृष्ठांकन करण्यात आले आहे त्याच व्यक्तीला पुढे पृष्ठांकन करण्याचा किंवा रक्कम मिळवण्याचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणजेच या ठिकाणी जर हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असेल आणि त्याच्यावर लिहिलंय, काय लिहिलंय, पे कोणाला, ABCचं नाव लिहिलंय बघा आणि सही केलेली आहे आणि या ठिकाणी लिहिलं की पृष्ठांकित केले. म्हणजे या ठिकाणी आता स्वाक्षरी पण आहे आणि व्यक्तीचं नाव पण आहे. म्हणजेच त्याच व्यक्तीला काय भेटतो, त्या व्यक्तीला काय मिळेल रे, त्याचे पैसे मिळतील. सो an endorsement is special or in full if the endorser in addition to his signature, त्याच्या सहीसोबतच also mention the name of the person to whom or to whose order the payment is to be made. There is a direction added by the endorser to the person specified called the endorsee of the instrument who now becomes its payee entitled to sue for the money due on the instrument. ओके, त्याच्यानंतर आहे मित्रांनो कंडिशनल एंडोर्समेंट. कंडिशन त्याच्या नावामध्येच कंडिशन आहे, म्हणजे अट आहे बघा. Where an endorsement is made with a specific condition to be fulfilled by the endorsee, म्हणजेच पृष्ठांकितीने, ज्याला आपण पृष्ठांकन करणार आहोत त्या व्यक्तीने जर काही स्पेसिफिक कंडिशन फुलफिल केल्या तरच त्याला या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचे पैसे मिळतील, अन्यथा मिळणार नाही. ही अट आहे उदाहरणार्थ. ओके, ही अट आहे. आणि मग अशा वेळेस काय होतं, फॉर ॲक्वायरिंग द ओनरशिप राईट, कशासाठी, ओनरशिप राईट मिळवण्यासाठी एंडोर्सीने काय केलं पाहिजे, तर स्पेसिफिक कंडिशन फुलफिल केल्या पाहिजे. ऑन द इन्स्ट्रुमेंट इट इज कंडिशनल एंडोर्समेंट. तर पृष्ठांकन करणाऱ्याने विशिष्ट अटीसह या ठिकाणी पृष्ठांकन केलेले असते. म्हणजे उदाहरणार्थ ए हा बीला एखादा बिल ऑफ एक्सचेंज काय करत आहे रे, बिल ऑफ एक्सचेंज या ठिकाणी तो देत आहे. ए बीला काय करत आहे, बिल ऑफ एक्सचेंज देत आहे. परंतु त्याच्यामध्ये अशी अट घालतो, त्याच्यामध्ये काय अट घालतो पृष्ठांकन करताना, इथे लिहितोय तो. आता हा बी आहे मित्रांनो अज्ञान. कोण आहे रे, अज्ञान, म्हणजे वयाची 18 वर्षे पूर्ण केली नाही. किती आहे, 17.5 आहे. ओके, 17.5 वर्षे त्याची. मग ए काय अट घालतो, बीने 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याला ह्या बिल ऑफ एक्सचेंजचे पैसे मिळावे. ओके, म्हणजेच काय झाली अट, कंडिशनल एंडोर्समेंट याला म्हणतात. नेक्स्ट, रिस्ट्रिक्टिव्ह एंडोर्समेंट, मर्यादित पृष्ठांकन. ओके, रिस्ट्रिक्टिव्ह पृष्ठांकन, रिस्ट्रिक्टिव्ह और मर्यादित. बघा आता या प्रकारच्या पृष्ठांकनात दस्तऐवजाच्या पुढील सर्व पृष्ठांकनावर मर्यादा घातली जाते. पुढील सर्व प्रकारच्या पृष्ठांकनावर मर्यादा घातली जाते. म्हणजे उदाहरणार्थ ए काय करतोय, बीला या ठिकाणी पृष्ठांकन करतोय आणि म्हणतो इथं या ठिकाणी पे टू बी ओनली. आता हा ओनली शब्द आलाय बघा, पे टू बी ओनली, आणि या ठिकाणी काय केले, पृष्ठांकन केलं हे, आणि इथं म्हणले की पृष्ठांकित केले. मग जेव्हा ते बीकडे जाईल, आता हा या बीला जर ते सीला एंडोर्स करायचं असेल तर करू शकणार आहे का, बी करू शकतो का, नाही करू शकणार. याचं कारण काय, या ठिकाणी काय घातलंय रे, या ठिकाणी रिस्ट्रिक्शन घातलेली आहे. काय घातली आहे, रिस्ट्रिक्शन, अर्थात मर्यादा घातलेली आहे की याचे पैसे फक्त बी पर्यंतच जाऊ शकणार आहे, सीला मिळणार नाही. तर या प्रकारच्या पृष्ठांकनात दस्तऐवजाच्या पुढील सर्व पृष्ठांकनावर मर्यादा घातली जाते. ओके, पहिले पृष्ठांकन ज्या व्यक्तीच्या नावाने करण्यात आले आहे त्याच व्यक्तीला रक्कम मिळण्याचा अधिकार या माध्यमातून प्राप्त होत असतो. सो रिस्ट्रिक्टिव्ह एंडोर्समेंट सीक्स टू पुट अँड एंड द प्रिन्सिपल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचं प्रिन्सिपल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे प्रमुख या ठिकाणी वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो, तर त्याची निगोशिएबिलिटी आहे, म्हणजे हस्तांतरणीयता आहे. आणि ही जी काही हस्तांतरणीयता आहे तर हे या ठिकाणी याच्यावरच काय करतं रे,
रिस्ट्रिक्शन घालतं, म्हणजे मर्यादा घालतं. ते पुढे आता या ठिकाणी परत एंडोर्स होऊ शकत नाही किंवा ते ट्रान्सफर होऊ शकत नाही. ओके. अँड सील्स इट्स फर्दर निगोशिएबिलिटी. तर या ठिकाणी त्याची जी काही निगोशिएबिलिटी आहे ती सील करते. दिस मे साऊंड अ लिटल अनयुज्युअल बट द एंडोर्सी इज व्हेरी मच within his rights if he so signs that its subsequent transfer is restricted. This prevents the risk of unauthorized person obtaining payment through fraud or forgery and the drawer losing his money. म्हणजेच हे अशा प्रकारचं का केलं जातं तर सुरक्षितता या ठिकाणी प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून केलं जातं. ते निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कुठं हरवलं, गहाळ झालं, चोरीनं कोणाला सापडलं, कोणी चोरलं किंवा फोर्जरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी बळकावलं तर त्याच्यामध्ये जी काही रिस्क आहे ती रिस्क कमी करण्यासाठी आणि अनऑथोराइज्ड पर्सनच्या हातामध्ये जाण्यापासून या ठिकाणी संबंधित निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचं जे काही एंडोर्समेंट केलं जातं त्याला म्हणायचं रिस्ट्रिक्टिव्ह एंडोर्समेंट अर्थात मर्यादित पृष्ठांकन. नंतर बघा मित्रांनो, नंतर आहे या ठिकाणी एंडोर्समेंट सॅन्स रिकोर्स. ओके. तर एक वेगळी टर्मिनॉलॉजी, लॅटिन टर्मिनॉलॉजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सॅन्स रिकोर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. याचा अर्थ नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊया. बघा, दस्तऐवजाचा अनादर झाला तर त्याची जबाबदारी पृष्ठांकन करणाऱ्यावर येत नाही. दस्तऐवजाचा अनादर झाला तर त्याची जबाबदारी पृष्ठांकन करणाऱ्यावर येत नाही. दस्तऐवजाचा काय होतो रे? अनादरण होतो. कोणाकोणाचा अनादरण होतो रे मित्रांनो? कोणाचा अनादर होतो? एक म्हणजे प्रॉमिसरी नोटचा अनादर होतो, बिल ऑफ एक्सचेंजचा अनादर होतो आणि चेकचा अनादर होतो. प्रॉमिसरी नोटचा अनादरण केव्हा होतो? प्रॉमिसरी नोट केव्हा अनादर होते? दोन गोष्टीमुळे होतं. एक म्हणजे नॉन ॲक्सेप्टन्स, म्हणजे त्याला स्वीकृती जर कशाला रे? एक मिनटं. प्रॉमिसरी नोट जे आहे ते प्रॉमिसरी नोट या ठिकाणी कशामुळे? दस्तऐवजाचा अनादर झाला तर. दस्तऐवजाचा अनादर नंबर एक म्हणजे कशाचा होतो? प्रॉमिसरी नोटचा होतो. प्रॉमिसरी नोट. नंबर 2 कशाचा होतो? बिल ऑफ एक्सचेंजचा होतो. आणि नंबर 3 कशाचा होतो? नंबर 3 होतो चेकचा. तर या 3 गोष्टीचा या ठिकाणी अनादरण होतो. म्हणजेच काय होतं? त्याचं डिसऑनर होतं. ओके. प्रॉमिसरी नोटचे जर पैसे मिळाले नाही, नॉन पेमेंट झाल्यामुळे डिसऑनर होतं. बिल ऑफ एक्सचेंजला स्वीकृतीची गरज असते. बिल ऑफ एक्सचेंजला स्वीकृतीची गरज असते म्हणजेच नॉन ॲक्सेप्टन्स जर झालं तर बिल ऑफ एक्सचेंजचं डिसऑनर होतं. तसेच पेमेंट मिळालं नाही तरीसुद्धा बिल ऑफ एक्सचेंजचं डिसऑनर होतं. आणि चेकच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी जर पेमेंट मिळालं नसेल तर डिसऑनर होतं. मग हे जे काही डिसऑनर झालं असेल तर त्या डिसऑनर झाल्यानंतर त्याची एक प्रॉपर नोटिंग करावी लागते. ते आपण बघितलं. ओके. नोटिंग करावी लागते. त्याच्यानंतर त्याचं प्रोटेस्टिंग करावं लागतं, म्हणजे नोंदणीचा दाखला घ्यावा लागतो. आणि जो कोणी होल्डर आहे त्या होल्डरने संबंधित निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचं डिसऑनर झालं हे आपल्या पूर्वीच्या जी काही पक्ष आहेत अर्थात आदेशक आहेत त्यांना सांगणं गरजेचं असतं. ओके. परंतु आता या केसमध्ये काय होतंय की दस्तऐवजाचा अनादरण झाला तर त्याची जबाबदारी पृष्ठांकन करणाऱ्यावर येत नाही असं जर तो म्हणत असेल तर, असं संबंधित पृष्ठांकन करणारा म्हणत असेल तर ते कोणतं निगोशिएशन आहे किंवा ते कोणतं एंडोर्समेंट आहे? ते आहे मित्रांनो एंडोर्समेंट सॅन्स रिकोर्स. बघा, सॅन्स रिकोर्स विच मीन्स विदाउट रिकोर्स ऑर रेफरन्स. विदाउट रिकोर्स ऑर विदाउट एनी रेफरन्स म्हणजे मला काय घेणं नाही, मला काय देणं नाही, माझ्यापर्यंत नोटीस नाही आली तरी काय हरकत नाही. सो ॲज सच अ व्हेन द प्रॉपर्टी इन अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट इज ट्रान्सफर्ड sans recourse, the endorser negatives his liability and exclude himself from responsibility to all subsequent endorsees. म्हणजेच या ठिकाणी हा काय करत आहे? आपली जी काही लायबिलिटी आहे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही एक्सक्लूड करत आहे. म्हणजेच मी त्याला लायबल नाही आहे असं तो म्हणतोय. ओके. सो इट इज वन ऑफ द कॉमनेस्ट फॉर्म ऑफ क्वालिफाईड एंडोर्समेंट.
क्वालिफाईड एंडोर्समेंट म्हणजेच काय रे, एक प्रकारे सशर्त देण्यात आलेलं ते एक पृष्ठांकनाचाच हा एक आपल्याला प्रकार किंवा फॉर्म पाहायला मिळतो. अँड व्हर्च्युअली प्रोहिबिट्स निगोशिएशन सिन्स द एंडोर्सर सेस इन इफेक्ट. तर थोडक्यात त्या दस्तऐवजाचा अनादरण झालेला आहे, त्याची जबाबदारी पृष्ठांकन करणाऱ्यावर येत नाही. म्हणजेच ए पार्टी आहे, बी पार्टी आहे आणि सी पार्टी आहे. एने काय केलं मित्रांनो, एने बीला पृष्ठांकित केलं आहे ते, ओके, बीला पृष्ठांकित केलं आहे आणि बीने सीला पृष्ठांकित केलं आहे. आणि बी काय म्हणतो या ठिकाणी, बी असं म्हणतोय या ठिकाणी लिहितोय तो एंडोर्समेंट सॅन्स रिकोर्स असं लिहितोय. तो काय लिहितोय रे, सॅन्स रिकोर्स लिहितोय, ओके, त्याच्यावर लिहितो सॅन्स रिकोर्स. म्हणजेच जर याचं काय झालंय, याचं जर या ठिकाणी डिसऑनर झालं, याचं या इन्स्ट्रुमेंटचं जर डिसऑनर झालं तर मला सांगायचं नाही, ओके. म्हणजेच बी या ठिकाणी रिस्पॉन्सिबल ठरत नाही. मग कोण रिस्पॉन्सिबल ठरेल, सी डायरेक्ट कोणाला कॉन्टॅक्ट करेल, एला कॉन्टॅक्ट करेल. बीला करेल का नाही, कारण बीने सीला ते देतानाच त्या ठिकाणी कंडिशन काय टाकली, सॅन्स रिकोर्स. म्हणजेच काय, जर त्याचं डिसऑनर झालं तर जबाबदारी मी घेणार नाही असं म्हणतोय बी इनडायरेक्टली. तर यालाच म्हणायचं एंडोर्समेंट सॅन्स रिकोर्स, ओके. त्याच्यानंतर आहे मित्रांनो फॅकल्टेटिव्ह एंडोर्समेंट. फॅकल्टेटिव्ह एंडोर्समेंट बघा, किंवा त्याला आपण म्हणतो वैकल्पिक पृष्ठांकन. काय म्हणतो आपण त्याला, वैकल्पिक पृष्ठांकन. तर बघा, पृष्ठांकक आपली जबाबदारी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अंतर्गत काही अधिकार सोडून देतो. अधिकार काय करतोय, सोडून देतो. अशा समर्थनास त्याचं जे काही समर्थन आहे त्याला म्हणतात फॅकल्टेटिव्ह एंडोर्समेंट. अँड एंडोर्समेंट वेअर द एंडोर्सर, जो व्यक्ती पृष्ठांकन करतोय, एक्सटेंड हिज लायबिलिटी ऑर अबेंडन सम राईट्स, किंवा काही अधिकार काय करतोय, सोडून देतोय. अंडर अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटच्या अंडर त्याला जे काही राईट्स मिळालेले असतात, कोणाला, एंडोर्सर्सला, तो जर सोडून देत असेल तर त्याला काय म्हणायचं, फॅकल्टेटिव्ह एंडोर्समेंट असं म्हणायचं. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी तो काय म्हणतोय, पे ए ऑर ऑर्डर नोटीस ऑफ डिसऑनर वेव्ड. म्हणजेच या ठिकाणी तो त्यानं काय लिहिलं आहे मित्रांनो, पे एला पे करा किंवा त्याच्या ऑर्डरने जो कोणी असेल त्याला पे करा. आणि पुढे लिहिले त्याने नोटीस ऑफ डिसऑनर वेव्ड. म्हणजेच या ठिकाणी जी काही नोटीस ऑफ डिसऑनर आहे ती या ठिकाणी काय आहे, माफ केलेली आहे. तर हे कशाचं एक्झाम्पल आहे, फॅकल्टेटिव्ह एंडोर्समेंटचं उदाहरण आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे टाइप्स बघितले किंवा काइंड्स बघितले. हू मे निगोशिएट इन्स्ट्रुमेंट, निगोशिएट इन्स्ट्रुमेंट, एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं निगोशिएशन कोण करू शकतं मित्रांनो, एव्हरी सोल मेकर, प्रत्येक आदेशक करू शकतो किंवा त्याचा ड्रॉवर करू शकतो, मेकर ऑर ड्रॉवर, ओके. पेई, ज्याला पैसे मिळणार आहे तो करू शकतो. एंडोर्सी सुद्धा काय करू शकतो, पुढे फर्दर त्याचं निगोशिएशन करू शकतो. ऑर ऑल ऑफ द सेव्हरल जॉईंट मेकर्स, सेव्हरल म्हणजेच मिळून जर असतील तर, पेईज, एंडोर्सीज ऑफ ऑल द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मे एंडोर्स अँड निगोशिएट द सेम, ओके. त्यानंतर काही सॅम्पल क्वेश्चन्स या ठिकाणी आपण बघू शकतो. क्वेश्चन नंबर 1 आहे मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. विच इज नॉट करेक्ट अबाउट द प्रॉमिसरी नोट. बघा, वचनचिठ्ठीच्या बाबतीत खालीलपैकी काय खरं नाही आहे बघा. इट कंटेन्स अ कंडिशनल अंडरटेकिंग, म्हणजे त्याच्यामध्ये काय, एक अटीसह त्या ठिकाणी एक हमी किंवा प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी दिलेले असतं. नंबर बी, इट कंटेन द अमाऊंट मेन्शन ऑन इट, त्याच्यामध्ये रक्कम स्पेसिफाय केलेली असते. नंबर सी, इट इज अन इन्स्ट्रुमेंट इन रायटिंग, ते लिखित असतं. आणि नंबर डी आहे, इट इज साइन्ड बाय द मेकर, त्याच्यावर त्याने कोणी सही केलेली असते, मेकरने केलेली असते. तर विच इज नॉट करेक्ट मित्रांनो. सो ए जे आहे आपलं ते करेक्ट नाही आहे. कारण काय आहे, इट कंटेन्स इथे कंडिशनल अंडरटेकिंग म्हटलं आहे. काय असलं पाहिजे मित्रांनो, अनकंडिशनल, म्हणजेच या ठिकाणी कसल्याही प्रकारची कंडिशन प्रॉमिसरी नोटमध्ये
टाकली जात नाही. म्हणून विच इज नॉट करेक्ट, ए इज नॉट करेक्ट, बाकीचे सगळे काय आहे रे करेक्ट आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए हे आपलं या ठिकाणी काय असणार आन्सर असणार. क्वेश्चन 2, सेक्शन 5 ऑफ द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट डील्स विथ. ओके, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटला पराक्रम्य विलेख असं देखील म्हणतात मराठीमध्ये. दुसरा शब्द आपला चलनक्षम दस्तऐवज आहे, लक्षात ठेवायचं. सो NI निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचं सेक्शन 5 कशासोबत डील करतं, बिल ऑफ एक्सचेंजला करतं, होल्डर इन ड्यू कोर्सला करतं, चेकला करतं की प्रॉमिसरी नोटला करतं. ओके, तर हे कशाला करतं मित्रांनो, बिल ऑफ एक्सचेंजला करतं सेक्शन 5, चेकचं सेक्शन 4. ओके, आणि प्रॉमिसरी नोटचं सॉरी चेकचं 6 आणि प्रॉमिसरी नोटचं 4, 5 आणि 6 अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. अ चेक इज अ डॅश 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 अँड हॅज बीन डिफाईन्ड अंडर द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881. ऑप्शन आहे आपल्याकडं बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट, बोथ की नन ऑफ द अबाव. अ चेक इज अ धनादेश रिकामी जागा आहे जो की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 मध्ये डिफाईन आहे. तर चेक हे काय मित्रांनो, इट इज अ बिल ऑफ एक्सचेंज. काय आहे, बिल ऑफ एक्सचेंज. धनादेश हे विनिमय विपत्र आहे, धनादेश हे विनिमय विपत्र आहे असं का म्हटलं जातं, कारण बिल ऑफ एक्सचेंजमध्ये किती पार्टी असतात रे, 3 पार्टी असतात. एक म्हणजे कोण, ड्रॉवर, दुसरा ड्रॉवी आणि तिसरा पेई. त्याच पद्धतीने चेकमध्ये सुद्धा 3 पक्ष असतात. ओके, ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई. बिल ऑफ एक्सचेंजमध्ये ही ऑर्डर असते, चेकमध्ये सुद्धा ऑर्डर असते. ओके, फक्त चेक हा नेहमी कोणावर काढला जातो, बँकेवर काढला जातो. बिल ऑफ एक्सचेंज हा एखाद्या संस्थेवर किंवा व्यक्तीवर काढला जातो. हा दोघांमधला एक फरक आहे. म्हणून बाकीच्या गोष्टी सारख्याच आहे. म्हणून म्हणतात की चेक इज अ बिल ऑफ एक्सचेंज. लक्षात आलंय. नेक्स्ट बघा, व्हेन अ बिल इज सेड टू बी डिसऑनर्ड. एखादा बिल विनिमय विपत्राचा अनादरण झाला असं केव्हा म्हटलं जातं. नंबर ए, व्हेअर प्रेझेंटमेंट इज एक्सक्यूज्ड अँड सॉरी द बिल इज नॉट एक्सेप्टेड. बघा, बिल एक्सेप्ट झालं नाही, बिल एक्सेप्ट झालं नाही. ओके, बिल एक्सेप्ट झालं नाही म्हणून काय होतं रे, एक्सेप्टन्स मिळाली नाही म्हणून त्याचं डिसऑनर होतं. करेक्ट आहे. नंबर बी, वन ऑफ सेव्हरल ड्रॉवीज. वन ऑफ सेव्हरल ड्रॉवी म्हणजे 2 पक्ष असतील समजा स्वीकार देणारे पुढचे. मेक्स डिफॉल्ट इन एक्सेप्टन्स अपॉन बिईंग ड्युली रिक्वायर्ड टू ॲक्सेप्ट द बिल. वन ऑफ सेव्हरल ड्रॉवी 4 असतील, 4पैकी एकानं जरी नाकारलं तरी काय होणार, डिसऑनर्ड होणार. नॉन ॲक्सेप्टन्स बाय द ड्रॉवी, स्वीकारलंच नाही तरी काय होणार, डिसऑनर. म्हणजेच या ठिकाणी नंबर डी, ऑल ऑफ द अबाव हा पर्याय बरोबर आहे. क्वेश्चन 5 बघा, व्हेन द डे ऑन व्हिच अ प्रॉमिसरी नोट ऑर बिल ऑफ एक्सचेंज इज ॲट मॅच्युरिटी इज अ पब्लिक हॉलिडे. म्हणजे ज्या दिवशी एखाद्या प्रॉमिसरी नोटची किंवा बिल ऑफ एक्सचेंजची काय असते रे, मॅच्युरिटी डेट असते. म्हणजे त्या डेटला पैसे देणं गरजेचे असतात. मॅच्युरिटी कशाची, प्रॉमिसरी नोट आणि बिल ऑफ एक्सचेंज. चेकला काय मॅच्युरिटी डेट असं काय नसतं, त्याच्यावर ते व्हॅलिड असतं 3 महिन्यासाठी. ओके, मग जर पब्लिक हॉलिडे असेल तर त्या इन्स्ट्रुमेंटचे पैसे त्या ठिकाणी कधी द्यावे लागतील, ऑन द सेम डे, त्याच दिवशी द्यायचे का, पब्लिक हॉलिडेच्या दिवशी रविवार आहे तर रविवारीच द्यायचेत का. नंबर 2, ऑन द नेक्स्ट प्रिसिडिंग बिझनेस डे. नंबर सी, ऑन द नेक्स्ट बिझनेस डे आणि ऑन द नेक्स्ट सक्सिडिंग बिझनेस डे. सो द ऑप्शन इज नंबर बी, ऑन द नेक्स्ट प्रिसिडिंग बिझनेस डे. म्हणजे वर्किंग डे त्या ठिकाणी तो असला पाहिजे, तेव्हा त्याचे पैसे त्या ठिकाणी मिळतील. विच सेक्शन ऑफ NI ॲक्ट डिफाईन द वर्ड निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट जो आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमध्ये प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेकचा समावेश होतो असं कोणत्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो, तर ते आहे ऑप्शन नंबर डी, सेक्शन 13 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. फॅक्च्युअल गोष्ट आहे. व्हॉट इज नॉट ट्रू अबाउट द बिल ऑफ एक्सचेंज. बघा, विनिमय पत्राच्या बाबतीत खालीलपैकी काय खरं नाही आहे. नंबर 1, इट इज अन इन्स्ट्रुमेंट इन रायटिंग. ते लेखी असलं पाहिजे मित्रांनो, बरोबर आहे. इट इज साईन बाय द मेकर, त्याच्यावर मेकरनं साईन केली पाहिजे, बरोबर आहे. सर्टन सम ऑफ मनी इज मेन्शन, त्याच्यावर निश्चित रक्कम असली पाहिजे, बरोबर आहे. इट कंटेन्स अ कंडिशनल ऑर्डर. कंडिशनल आहे का मित्रांनो, तर नाही, अनकंडिशनल पाहिजे. म्हणून या ठिकाणी नॉट करेक्ट कोणतं, डी. डी हे आपलं उत्तर होणार.
नंबर 8, द NI ॲक्ट 1881 केम इन टू फोर्स विथ इफेक्ट फ्रॉम. 1881चा चलनक्षम दस्तऐवज कायदा कधीपासून अंमलात आला. ओके, केम इन टू फोर्स म्हणजे काय रे, अंमलात येणे. ओके, केम इन टू फोर्स अंमलात येणे आणि इनॅक्टेड म्हणजेच काय, संमत होणे. याच्यामध्ये फरक आहे. इनॅक्टेड म्हणजे काय, संमत होणे. हा दोघांमधला फरक आहे. अंमलात आहे आला म्हणजे त्याची काय झाली, तो ॲप्लिकेबल झाला. कधी झाला मित्रांनो, फर्स्ट डे ऑफ मार्च 1882. 1882 कायदा 81 जसा जरी असला तरी तो 1882 1 मार्चपासून तो काय झालेला आहे, या ठिकाणी ॲप्लिकेबल झालेला आहे. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. आता इनॅक्टेड म्हणजे काय, संमत कधी झाला तो 1881चा, पण लागू कधी झाला 1882ला. अ होल्डर म्हणजे एखादा इन्स्ट्रुमेंटचा धारक. अ होल्डर इन ड्यू कोर्स म्हणजेच काय, यथाविधी धारक. म्हणजे यथाविधी धारकावर प्रश्न आहे मित्रांनो, यथाविधी धारक. ओके, इज पर्सन अशी व्यक्ती आहे हू बिकम्स द पजेसर ऑफ द इन्स्ट्रुमेंट. एखादा इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे चेक असेल किंवा बिल ऑफ एक्सचेंज असेल तर ते काय आहे मित्रांनो, त्याच्या पजेशनमध्ये आहे. केव्हा पजेशनमध्ये आहे म्हणजे केव्हा त्याला होल्डर इन ड्यू कोर्स म्हणायचं. एखाद्या होल्डरला होल्डर इन ड्यू कोर्स केव्हा म्हणायचं. नंबर 1, जर ते इन्स्ट्रुमेंट त्याच्याकडे बिफोर मॅच्युरिटी असेल तर, म्हणजे एक चेकच्या बाबतीत 3 महिनेचा अवधी आहे, 3 महिने पूर्ण होण्याच्या अगोदरच त्याच्याकडे आहे ते. ओके, यस, ही कंडिशन त्याला लागू होते, तर तो काय होणार, होल्डर इन ड्यू कोर्स होणार. नंबर 2, फॉर कन्सिडरेशन म्हणजे त्या व्यक्तीने योग्य तो मोबदला देऊन संबंधित निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मिळवलं पाहिजे. फॉर कन्सिडरेशन. सो सेकंड नंबरची सुद्धा कंडिशन या ठिकाणी होल्डरने होल्डर इन ड्यू कोर्स होण्यासाठी फुलफिल करणं गरजेची आहे. आणि नंबर 3, विदाऊट एनी नोटीस ॲज टू द डिफेक्ट इन टायटल ऑफ द ट्रान्सफरर. ज्या कोणी हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट त्याला ट्रान्सफर केलं असेल त्याचं टायटल दूषित होतं, टायटल डिफेक्टिव्ह होतं, याची कल्पना त्याला नव्हती. ओके, म्हणजे ही सुद्धा कंडिशन त्या ठिकाणी फुलफिल झाली पाहिजे. विदाऊट म्हणलंय, विथ एनी नोटीस नाही म्हणलंय, विदाऊट एनी नोटीस म्हणलंय. शब्द महत्त्वाचा आहे. विदाऊट एनी नोटीस म्हणजे कसल्याही प्रकारची त्याला कल्पना नसताना. कशाची कल्पना रे, डिफेक्ट इन टायटलची. कोणाचं डिफेक्ट आहे टायटल, ट्रान्सफररचं, ज्याच्याकडून त्याने ते घेतलं असेल, त्यानं ते चोरून आणलं होतं थोडक्यात. ओके, याची त्याला काय माहिती नव्हती. त्यांना आपलं सद्विश्वासाने, प्रामाणिकपणे, गुड फेथने मोबदला देऊन बिफोर मॅच्युरिटी ते मिळवलं असेल तर त्याला काय म्हणायचं, होल्डर इन ड्यू कोर्स. म्हणजे ऑल कंडिशन त्या ठिकाणी ॲप्लिकेबल होतात. ओके, आणि नेक्स्ट क्वेश्चन, द ॲक्ट फॉर सायनिंग बाय द ड्रॉवर ऑन द बॅक ऑफ द इन्स्ट्रुमेंट फॉर द पर्पज ऑफ द ट्रान्सफर इज कॉल्ड. म्हणजेच काय, एखाद्या ड्रॉवरने, आदेशकाने काय केलं मित्रांनो, एखादं जे काही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे, चेक असेल किंवा बिल ऑफ एक्सचेंज असेल, तर त्याच्या बॅकला, ओके, फ्रंट आणि बॅक माहिती आपल्याला, तर त्याच्या बॅकला काय केलेलं आहे रे, त्याच्या बॅकला सायनिंग केलेली आहे, सही केलेली आहे. कशासाठी, फॉर द पर्पज ऑफ ट्रान्सफर, त्याचं हस्तांतरण होण्यासाठी. त्याला काय म्हणतात, त्या प्रक्रियेला काय म्हणतात, तर मित्रांनो त्या प्रक्रियेला म्हणतात एंडोर्समेंट. म्हणजेच काय म्हणतात त्या प्रक्रियेला, पृष्ठांकन असं म्हणतात. आलं लक्षात, त्या प्रक्रियेला काय म्हणतात, पृष्ठांकन असं म्हणतात. ओके, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे 10 MCQs परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासलेले आहेत. आणि या ठिकाणीच आपलं हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 जो महत्त्वाचा कायदा आहे तो या ठिकाणी आपण आपला संपलेला आहे. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.